नमस्कार सर्वांना. आता जेवण करायला लागूया. जेवायला काय बनवले बाबा? मासा आणलं हिने गेलं तर जरा सांगोला काम होतं. मासे बाबा रस्सा केलाय. तिकट झालं रे, लई लाल झालं. हां नाही ते का झालं कट टाकलं. पोरांनी यायची जेवायला. बाजरीच्या भाकरी केलेल्या मस्तपैकी चुलीवर. गॅस संपलाय आमचा. चुलीवरच स्वयंपाक चालला. चुलीवरच आपल्या भाकरी ही चांगल्या काय करायला गॅस गणू बी आमचा आलाय. गणूला मासं खा वाटते ग. बस खरे मग ताट भरताय. गणूला मिठाच मासं दिले खायला आणलं. तुला भाकर दे द्या कोण? अरे पोराने या जेवाय. पोरं बसली की घरात अभ्यास करत. तो लाईट जाते 9ला बघा. लोड शेडिंग चालू आहे. त्याच्यावर म्हणजे जेवण करून घ्यावं. तुमच्याकडे काम आहे ताटं करायला लागले. चांगला लागला मास. प्रचंड तिखट नाही तर ना घणू काटा बिटा जाय मरला. काटा नसते ह्याला. हाय की तो का ते मोठा एकच असतो त्यावर. वेळ काट्या मस्त असतो. आता मासा दुसण्यात असते हो. उन्हाळ्यात मासा गारवेच मासा अजून बारकी बारक्या राहू दे. बस राहू दे. काही ताटी घ्या. सगळं तुझ्या जेवणार आहे ना. शाबू जेवायला चिपू जेवायला खरं लाज वाटते. मासे दाव छान झालेत मासे. मासे दाव कालवून जाऊ शकतात. जेवायला रस्सा कसला झाला? छान झाला रस्सा. कशी आली वाटत लाल. मला त्याचं ताट आहे ये. ताट आहे तू पण राहू दे. हाय आता राहू दे. बाजरीच्या भाकरी मासे खायला मस्त वाटतं. या आलगून भाकर घे. पडलं का तो काटा बघून खावा. गुण आमचा असतो. आमच्यात मटण केलं मासे केलं आवडतं म्हणून खातो. तर काटा काढून खा. काट्याला लई भीती वाटतं. ठीक आहे काटायला हां. पंधर असते आपण 15 असते का काट नसते म्हणले ना. काढून फोडून मासं मटण रात्री मटण खाल्लं. ते मटण खाल्ले आज मासं. जोराचा म्हणजे जायला आहे बाबा आरेवाडीला भोपाड आहे. फोन केले असं पोरं होती घेऊन जायला. कुणाला कालून पाहिजे त्यांना विचारून आणि काय मिटर मासे खायला. काढून कोण वाढली आंबे बापून दिलं. बापूला रस्सा ताट घेऊन येतो मग. राहू दे करतो. दिले केलं म्हणजे एकमेकात जे खायला ते केलं लेखलं आम्हाला. हा ना म्हणजे मामा झोपला. किती आणलं मास? किलो आणलं. कसं किलो? 120 रुपये. कसं लागतं? चांगलं लागतं. नीट खातं दाबून ये. मॅडम देवाला ना आरोडे नीट खातं दाबून. तुम्ही येते म्हणतो फान केली.
तरी बाय सर्वांना जेवण चालू आहे बघा या सर्वजण जेवायला